नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर माझा लाडका भाऊ योजना GR आला, या तरुणांना 10,000 रुपये। बघा, CMनी या ठिकाणी हे स्कीम काढलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही लाडकी बहीण योजनेनंतर हा लाडका भाऊ योजना काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, लाडका भाऊ योजना शासनाचा GR आला, या तरुणांना 10,000 रुपये। बघा काय आहे या ठिकाणी लाडका भाऊ योजना शासनाचा GR। बघा, राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून विधान भवनामध्ये घोषित करण्यात आलेल्या माझा भाऊ लाडका योजना या तरुणांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। माझा भाऊ लाडका योजना म्हणजेच अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। बघा, गव्हर्नमेंट स्कीम बॉय काय आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेच्या पुढील कामकाजाला आता मंजुरी देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा GR या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। 9 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण असा GR निर्गमित करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत GR सादर करण्यात आलेला आहे। बघा, महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योग कथा व नाविन्य विभाग शासन निर्णय क्रमांक जारी करण्यात आलेला आहे। यामध्ये रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना या योजनाबाबत नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक देखील मांडण्यात आलेले आहेत। रोजगार प्रोत्साहन कार्य नियोजन विद्यावेतनात वाढ या वाढबाबत हा GR आहे। बघा, दरवर्षी शिक्षण पूर्ण करून लाखोच्या संख्येने तरुण कोणती तरी नोकरी आपल्याला उपलब्ध व्हावी यासाठी भटकत असतात। बऱ्याच तरुणांवरती बेरोजगारीची देखील सावली निर्माण झालेली आहे। राज्यातील युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत। अशा बहुतांशी युवकांना व्यवसाय व नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत आहे। बघा, तरुण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत हा एक नाविन्यपूर्ण GR आहे। युवकांमध्ये बेरोजगारीच्या समस्येचे निवारण करण्यासाठी या GRची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। यामध्ये युवकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। विशेषतः यामध्ये 12वी पास विविध ट्रेडमधील ITI पदाधिकार किंवा पदवी आणि पदवीधर युवकांचा समावेश आहे। सध्याची स्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्या तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारणतः पाहिजे तेवढा पगार दिला जात नाही। या महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक 3 डिसेंबर 1947 पासून राबवण्यात येत होती। सदरील योजनेचा अधिक लाभ हे प्रभावीपणे राबवण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदरीत योजनेत सुधारणा करणे आवश्यक आहे। त्यामुळे आता रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदरील योजनेचे सुधारित करण्याबाबत शासनाने विचाराधीन होते आणि यामध्ये नक्कीच आता बदल घडवून आणणार आहेत आणि यालाच एकदा पुन्हा नव्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे असे नाव देण्यात आलेले आहे। अर्थातच माझा लाडका भाऊ योजना शासन निर्णय हे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप हे पुढील प्रमाणे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। बघा, या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय आहे। बघा, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योगजता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण पक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। या उपक्रमात अंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील।
रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल, तसेच उद्योगांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। शासनाच्या माध्यमातून या युवकांना प्रतिमाह विद्यावेतन दिले जाणार आहे। यामध्ये 12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिमाह 6,000 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहेत। ITI पदवी किंवा पदवीधर विद्यार्थी जे आहेत अशा युवकांना, जे बेरोजगार युवक असतील अशा युवकांना 8,000 रुपये प्रति महिने विद्यावेतन एवढे दिले जाणार आहेत। आणि जे पदवीधर किंवा पदवीधर विद्यार्थी आहेत त्यांना प्रति महिने 10,000 रुपये वेतन दिले जाणार आहेत। आणि त्यांच्या व्यतिरिक्त जो काही उद्योजक म्हणजे आपण जेथे काम करणार ते पगार आपल्याला वेगळे दिले जाणार आहेत। आणि अशा प्रकारच्या विद्यावेतनानुसार आता या बेरोजगारांना उद्योगाची व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आणि यांच्यात अंतर्गत उमेदवाराच्या पात्रतेची देखील काही अटी मांडण्यात आलेल्या आहेत। बघा, सदरील योजनेकरिता उमेदवाराची पात्रता ही खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे। उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल वय 35 वर्ष असावे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही 12वी पास ITI पदविका किंवा पदवीधर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी पात्र असणार नाहीत। बघा, उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा, म्हणजे डॉक्युमेंट गव्हर्नन्स। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे आधार बँक खाते संलग्न असावे। उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। सदरील योजनेकरिता स्थापना उद्योगासाठीची पात्रता खालीलप्रमाणे असेल। स्थापना उद्योग महाराष्ट्र राज्य कार्यरत असावा। अस्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे। अशा बऱ्याच अटी मांडण्यात आलेल्या आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी नवीन योजना आहे लाडका भाऊ योजना, म्हणजे शासनाचा हा GR आलेला आहे। अर्थातच या योजनेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना असे नाव देण्यात आलेलं आहे व मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।